आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे। कारण नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आता भरत गोगावले यांची निवड करण्यात आली आहे। जवळपास 2 वर्षांपासून या 2 जिल्ह्यांचा पालकमंत्री ठरत नव्हता। नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू होती, तिकडे रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यात स्पर्धा रंगलेली होती। मात्र तटकरे यांच्या घरात विधान परिषदेची आमदारकी दिल्यानंतर पालकमंत्रीपद गोगावले यांना मिळणार हे नक्की मानलं जात होतं। अखेर गोगावले आणि महाजन यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडलेली आहे। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची आता निवड झालेली आहे। खरं तर तसे संकेतही मिळत होते, पण आता शिक्कामोर्तब झालंय। ऋतुजा, खरे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर खरं तर नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळाला आहे असंच म्हणावं लागणार आहे। तसं जर बघितलं तर या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये कमालीची रस्सीखेच जी आहे ती बघायला मिळत होती। आणि जे काही राजकीय वर्तुळात खरं बोललं जात होतं त्यानुसार रायगडच्या पालकमंत्री पदावरून नाशिकचा देखील तिढा जो आहे तो खरं तर वाढलेला होता। कारण भरत गोगावले जे आहेत ते आग्रही होते रायगडच्या पालकमंत्री पदासाठी। अनेक वेळा आपण त्यांचे भाषण देखील बघितले, तर कुठेतरी भाषणातून देखील ते वारंवार ही मागणी करत होते। गेल्या आठवड्याभरापासून आपण जर बघितलं तर 2 ते 3 ठिकाणी पालकमंत्री मीच होणार असं छाती ठोकपणे खरं तर भरत गोगावले यांच्याकडून सांगितलं जात होतं। दरम्यान आपण जर नाशिकला जर बघितलं तर नाशिकला पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। गिरीश महाजन यांच्याकडे आधीच जर बघितलं तर कुंभमेळा मंत्रिपदाची देखील जबाबदारी आहे आणि त्यांच्यावरती दुसरी खरं ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे असंच म्हणावं लागणार आहे। जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, यासोबतच शिवसेना शिंदे गट देखील पालकमंत्रीपदासाठी आग्रह होता। आणि याला मूळ कारण जे होते ते खरं तर आगामी कुंभमेळा होता। कारण कुंभमेळा ही खरं तर मोठी पर्वणी आहेत, देशभरातील खरं तर भाविक इथे येणार आहेत, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद हे अत्यंत महत्त्वाचं खरं तर असं आहे। मात्र हे देखील पद भाजपने स्वतःकडेच ठेवलेलं आहे। जर विचार केला, जर मागील काही दिवसांपासून जर काही वक्तव्य बघितली किंवा काही जर होर्डिंगच्या माध्यमातून जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद करावं अशी मागणी ही जोर धरू लागलेली होती। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गेल्या आठवड्यात तसे होर्डिंग देखील लावण्यात आले होते। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खरं राष्ट्रवादीने ही मागणी केली होती। तर दुसरीकडे जे आधी देखील पालकमंत्री राहिले आहेत त्या दादा भुसेंना पुन्हा एकदा पालकमंत्री करावं अशी खरं तर अशी खरं तर शिवसेना शिंदे गटामध्ये खरं तर भावना ही निर्माण झाली होती, मागणी करता त्यांच्याकडून देखील केली जात होती। मात्र अखेर जे पालकमंत्रीपद आहे ते पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनाच मिळालेलं आहे। गेल्याच आठवड्यात महापालिकेमध्ये देखील गिरीश महाजन यांना हा प्रश्न जो आहे तो पत्रकारांनी केला होता की नाशिकला पालकमंत्रीपद नाही, त्यामुळे खड्ड्यांचा खरं प्रश्न खरं आहे। प्रांजल, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतेय, तर आपल्याला ही नाशिकची सध्याची माफ करा रायगडमधली ही सध्याची लाईव्ह दृश्य पाहायला मिळत आहेत। मंत्री भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे, आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहेत। कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला प्रचंड उत्साह हा पाहायला मिळतोय। साहजिक आहे, जवळपास 2 वर्षांनंतर हा सगळा तिढा सुटलेला आहे। सविस्तर बातचीत करूया। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, रायगडमध्ये नेमकं काय होणार? तटकरे आणि गोगावले हा वाद सर्वांनाच माहिती आहे, अशातनं तोडगा कसा निघाला? वास्तविकतेत एकाच्या बदल्यात एक देणं असं जो राजकारणात चालतं तडजोडीचा भाग, त्याचाच हा भाग असल्याचं म्हटलं जातं। अनिकेत तटकरेंना ज्या पद्धतीने विधान परिषदेची बिनविरोध निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली, त्यांची निवड झाली आणि त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेने ज्या पद्धतीने सहकार्य केलं होतं त्याच बदल्यामध्ये तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपदाचं कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं म्हटलं जातं। आणि ही तडजोडचा भाग म्हणून भरत गोगावले यांची अखेर नियुक्ती झालेली आहे। फक्त नियुक्ती हा मुद्दा नाही आहे, तर गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी हा विषय लावून धरला होता। आपणास माहीत आहे की रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंनी चे आदेश देखील शासनाने काढले होते, पण त्याला तात्काळ स्थगिती देण्यात आली। अवघ्या 24 तासामध्ये ही स्थगिती देण्यात आली होती। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना सुद्धा 2 पावलं मागे जावे लागले होते। शिंदेंनी थेट दिल्ली दरबारी हा विषय आग्रही स्वरूपाचा मांडला गेला आणि त्या दिवसानंतरनं जवळपास 2 वर्ष हे पालकमंत्रीपदाचा जो विषय आहे त्याचा तिढा सुटला नव्हता। अखेर आज भरत गोगावले यांना काही म्हणजे 2 दिवसापूर्वीच 15 ऑगस्ट झेंडावंदन करायला मिळालं आणि आज पालकमंत्रीपदाची शासकीय आदेश देखील काढण्यात आलेले आहेत। तटकरे विरुद्ध गोगावले, थोरवे
आणि दळवी असा जो राजकीय संघर्ष आहे तो फार चर्चेचा झाला होता आणि अतिशय खालच्या स्तरावरची टीका या नेत्यांची एकमेकांची शाब्दिक जी आहे ती सर्व महाराष्ट्राने पाहिली होती. अखेर रायगडमध्ये गोगावलेंचा विजय झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली दरबारी स्वतःचा जो वजन आहे ते वापरलेलं दिसून येतं आणि मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी कुठे ना कुठेतरी या गोष्टीवरनं कन्व्हिन्स केल्याचं दिसून येतं आहे आणि अखेर गोगावले यांना पालकमंत्रीपदाची माळ घरात पडल्याला दिसून येते. आपणास माहीत आहे की गोगावले पालकमंत्री कधी होणार याची राजकीय वर्तुळात चेष्टासुद्धा केली जात होती, कारण की कुठे ना कुठेतरी तटकरे ज्या पद्धतीने आग्रही होते आणि तटकरे हा विषय लावून धरत होते, पण तटकरेंना 2 पावलं मागे जावी लागलेली आहे दिसून येत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये. आणि आता कुठे ना कुठेतरी तटकरे विरुद्ध एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे आमदार असा संघर्ष किती पुढच्या कालामध्ये वाढतोय हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. तुर्तास तरी भरत गोगावले यांना अखेर संधी मिळाल्याचं दिसून येते आणि तटकरेंना सुद्धा आदिती तटकरेंना या गोष्टीमध्ये तडजोड करावी लागलेली आहे. सागर काही क्षणांसाठी थांबवतोय.